श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी, श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडत असतो आणि आत्ता आपला दुसरा अध्याय सुरू आहे। दुसऱ्या अध्यायातले महत्त्वाचे टप्पे आपले बऱ्यापैकी बघून झाले। आता दुसऱ्या अध्यायातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा अजून एक जो उरला आहे तो म्हणजे स्थितप्रज्ञ लक्षणं, तो आत्ता आपला सुरू आहे। अर्जुनाने 54व्या श्लोकात असं विचारलं की स्थितप्रज्ञाची लक्षणं काय, तो बसतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा, त्याची व्याख्या काय, त्याची परिभाषा काय, असं अर्जुनाने विचारलं। आणि मग 55व्या श्लोकापासून भगवंतांनी स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगायला सुरुवात केली। जरी स्थूल रूपाने अर्जुनाने विचारलेलं असलं तरी स्थितप्रज्ञता हा सूक्ष्म विषय असल्यामुळे भगवंत स्थितप्रज्ञ साधकाच्या किंवा स्थितप्रज्ञ सिद्धाचा साधक नसतो, स्थितप्रज्ञ हा सिद्धच असतो। तर स्थितप्रज्ञाच्या अंतःकरणाची काय भूमिका असते किंवा अंतःकरणाची काय ठेवण असते, काय पद्धतीने तो विचार करतो, काय पद्धतीने तो जगाकडे बघतो, हे सगळं सांगायला आता भगवंतांनी सुरुवात केली आहे। आणि 55व्या श्लोकामध्ये सुरुवात जेव्हा केली स्थितप्रज्ञाबद्दल बोलायला भगवंतांनी, तेव्हा आधी व्याख्या सांगितली। प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते। जो स्वतःमध्ये तुष्ट आहे, ज्याने सगळ्या कामनांचा त्याग केलेला आहे, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणायचं। आणि मग आता ही व्याख्या हळूहळू भगवंत उलगडत नेत आहेत। दुःखेषु उद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा। दुःखाने तो उद्विग्न होत नाही, सुखाची त्याला स्पृहा नाही आहे, तो सुखाबद्दल निस्पृह झालेला आहे। वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते। राग, भय, क्रोध हे सगळं त्याला सोडून गेलेत। आणि त्यानंतर 58व्या श्लोकामध्ये एक सुंदर दृष्टांत भगवंत देतात। यदा संहरते चायं कूर्मोंगानीव सर्वशः। ज्या पद्धतीने कासव आपली सगळी इंद्रिय संकटसमयी आत ओढून घेतं कवचाच्या खाली आणि त्या संकटापासून पलायन करत नाही, संकटापासून दूर जात नाही, तर संकटाची घडी टळेपर्यंत सगळे अवयव कवचाखाली घेऊन सुरक्षित राहतं आणि संकट पार झालं की पुन्हा ते अवयव बाहेर काढून त्याचं विचरण तो पुन्हा सुरू करतो। अशा पद्धतीने स्थितप्रज्ञ मुनी जो असतो, स्थितप्रज्ञ सिद्ध जो असतो, तो ह्या संसारामध्ये वागत असताना, विचरण करत असताना विषयांचा आवश्यक तेवढाच उपभोग घेतो, त्यांचा वापर करतो आणि अनावश्यक असेल त्यावेळेला आपली सगळी इंद्रिय तो त्या इंद्रियाच्या विषयांपासून खेचून घेतो, असं भगवंतांनी सांगितलं। जेव्हा मनुष्य हा दृष्टांत बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की फक्त विषयांपासून इंद्रियांना मागे खेचून घेतलं की काम झालं, असं आपल्याला वाटतं। पण त्याचा लगेच शंकेचं निरसन भगवंत पुढच्या श्लोकामध्ये करतात की नुसतंच विषयांपासून इंद्रियांना दूर खेचून भागत नाही, तर त्या विषयांप्रती मनामध्ये असलेली आसक्तीसुद्धा संपली पाहिजे। म्हणून रसवर्जम रसोप्यस्य पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतात, भगवंत सांगतात रसवर्जम रसोप्यस्य परंदृष्टा निवर्तते। त्या ब्रह्मरसाचा अनुभव घेतल्यामुळे विषयांबद्दलचा रसही त्याचा निवृत्त झालेला असतो। स्थितप्रज्ञाचा विषयांमधला रस मनामध्ये सुद्धा त्याच्या उरत नाही। इंद्रियांद्वारे तर तो घेतच नाही, आवश्यकतेपेक्षा जास्त घेतच नाही, पण मनामध्ये सुद्धा विषयांचं चिंतन चालत नाही।
आणि पुढे सांगितलं भगवंतांनी की इंद्रिय कशी आहेत तर प्रमथनशील आहेत. त्याच्यामुळे एखाद्या विवेकी पुरुषांनी आपल्या इंद्रियांचं संयम जरी केलं ना तरी इंद्रिय प्रमथनशील असल्यामुळे पुन्हा पुन्हा विषयांकडे मनाला ओढून घेऊन जातात. आणि म्हणून इंद्रिय ही विषयांपेक्षा वेगळी राहू शकत नाहीत. इंद्रियांची स्वभावता ओढ विषयांकडे आहे. मग अशा वेळेला जर विषयांच्याच दिशेने इंद्रियांची ओढ आहे म्हटल्यानंतर काय करायचं तर इंद्रियांना सार्थक विषय द्यायचा. आणि म्हणून भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगतात तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्पराः. सगळी इंद्रिय संयमित कर आणि मतपरायण कर त्या इंद्रियांना, माझ्यामध्ये त्यांना लाव. आणि आपण मागच्या वेळेस ह्या श्लोकाबद्दल सविस्तर बोलून आलेलो आहोत की हा श्लोक सगुण उपासनेचा नाही, कारण इंद्रिय आत वळवल्यानंतर ज्याचं दर्शन होणार आहे ते सगुण नाही आहे, ते आत्मस्वरूप आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे. आणि त्यामध्ये त्या दृष्टीने इंद्रियांना आत्मज्ञानाच्या दिशेने वळव, ब्रह्मरसाच्या दिशेने इंद्रियांना वळव, असं भगवंतांनी ह्या 61व्या श्लोकामध्ये सांगितलं. का इंद्रियांना तिकडे का वळवायचं? कारण तिकडे जर वळाली नाहीत इंद्रिय, आत्मस्वरूपाच्या दिशेने जर इंद्रियांनी आपलं काम सुरू केलं नाही तर स्वाभाविकच संसाराच्या दिशेने इंद्रिय जातील. जसं पाणी वर चढवण्याकरता मेहनत घ्यावी लागते. एखाद्या डोंगरावर जर पाणी असेल किंवा एखाद्या टेकडीवर पाणी असेल आणि त्या टेकडीपासून अजून उंच त्या पाण्याला न्यायचं असेल काही कामासाठी तर त्याला मोटर बसवावी लागते आणि तिथून मग पंपाद्वारे ते पाणी अजून वरच्या बाजूला नेता येतं. म्हणजे पाण्याला वरची दिशा देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. पण तेच पाणी जर तसंच डोंगरावर राहिलं तर ते आपोआपच गुरुत्वाकर्षणाने खालच्या बाजूला धावत येणार आहे. मग तशीच इंद्रिय आहे, जर प्रयत्नपूर्वक त्यांना आत्मज्ञानाच्या दिशेने लावलं नाही तर स्वाभाविकच ती संसाराच्या दिशेने येणार आहेत. इंद्रिय ही चिंतन करणारच आहेत. त्या इंद्रियांना किंवा विषयांचा उपभोग इंद्रिय घेणारच आहेत. मग त्यांना एकतर परमात्मा हाच विषय म्हणून त्यांना द्या, परमात्म्याच्या दिशेने वळवा, अन्यथा ती संसाराच्या दिशेने वळणार आहेत. दोन्हीपैकी एकीकडे कुठेतरी इंद्रिय जाणार आहेत आणि संसाराच्या दिशेने ती आपोआप जाणार आहेत तुम्ही काही नाही केलं तरी. पण परमात्म्याच्या दिशेने वळवण्याकरता मात्र तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल, त्याच्यावर स्वतःवर नियंत्रण आणावं लागेल, स्वतःच्या मनबुद्धीवर नियंत्रण आणावं लागेल, योग्य अयोग्याचा विचार करावा लागेल आणि योग्य दिशेने इंद्रियांना मार्गक्रमण करायला लावावं लागेल. हा विषय आज आपण बघणार आहोत आजच्या भागामध्ये की जर इंद्रियांना परमात्म्याकडे नाही लावलं तर काय होतं. संसारातल्या विषयांमध्ये गुंतत राहतात इंद्रिय आणि त्या गुंतण्यामुळे पुढे काय काय घडतं ते भगवंत आज आपल्याला सांगणार आहेत. नेहमीप्रमाणे आधी श्लोक म्हणूयात आणि मग चिंतन करूयात की ह्या श्लोकांमधून भगवंतांना आपल्याला काय इशारा द्यायचा आहे, कुठली धोक्याची सूचना भगवंतांना आपल्याला द्यायची आहे ते आपण आज बघूयात. आधी श्लोक म्हणूयात. आज आपण 62 ते 65 हे 4 श्लोक आज आपण बघणार आहोत. श्लोक असे आहेत. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. तर काय होतं, इंद्रिय जेव्हा परमात्म्याकडे वळवली जात नाहीत, आत्मस्वरूपाकडे वळवली जात नाहीत, तेव्हा त्या इंद्रियांना संसाराच्या दिशेने मोकळी वाट मिळते. आणि मग काय होतं ते भगवंत आज आपल्याला सांगतात. 62 आणि 63 ह्या 2 श्लोकांमध्ये एक शृंखला भगवंतांनी सांगितली आहे की याच्यामुळे हे होतं, ह्याच्यामुळे ते होतं, त्याच्यामुळे ते होतं, अशी एक शृंखला, एक चेन भगवंतांनी सांगितली आहे. त्यामुळे ह्या दोन्ही श्लोकांचा आधी शब्दार्थ बघू आणि मग ह्या शृंखलेचं चिंतन करूयात. ध्यायतो विषयान पुंसः. पुंस म्हणजे मनुष्य, पुरुष पण मनुष्य, स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही वापरलं जाईल. जर मनुष्याने विषयांचं ध्यायते ध्यान केलं, चिंतन केलं, कुठल्या संसारामधल्या आणि कुठल्या अनावश्यक विषयांचं ध्यान केलं, तर काय होतं, संगस्तेषुपजायते. संग म्हणजे आसक्ती. जेव्हा मनुष्य विषयांचं चिंतन करतो तेव्हा त्या विषयाबद्दल आसक्ती निर्माण होते. आसक्ती म्हणजे काय, तर तीव्र आवड, त्या विषयाबद्दल आवड निर्माण होते. संगात संजायते काम. आवड निर्माण झाली की ती वस्तू मिळवण्याची कामना उत्पन्न होते. ती आवडलेली वस्तू मला मिळाली पाहिजे ही कामना निर्माण होते. कामात क्रोधोभिजायते. ती कामना पूर्ण झाली नाही तर क्रोध येतो. क्रोधात भवती सम्मोहः. जर क्रोध आला माझी कामना पूर्ण न झाल्यामुळे, तर त्या क्रोधामुळे मनुष्य सम्मूढ होतं. सम्मोह म्हणजे सम्मूढ म्हणजेच अविवेकी होतो. सम्मोहात स्मृतिविभ्रमः. विवेकी मनुष्याचा स्मृतिभ्रम होतो. स्मृतिभ्रम म्हणजे काय, सम्मूढता म्हणजे काय ते डिटेल बघूयात आपण. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. स्मृतिभ्रम झाल्यामुळे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे मनुष्याचं पतन होतं. हा सरळ सरळ शब्दार्थ आहे. आता ह्या 2 श्लोकांमध्ये इतका मोठा आशय दडलेला आहे, इतकं मनोविज्ञान इतकं सुंदर पद्धतीने या 2 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे की माणसाचं मन त्याला विकारांच्या दिशेने कसं ढकलतं. जर वेळीच मनाला आवर नाही घातला तर त्या गोष्टी किती चुकीच्या पद्धतीने किती दूरवर जाऊ शकतात, हा विषय ह्या 2 श्लोकांमध्ये आलेला आहे. तर ध्यायतो विषयान पुंसः. जेव्हा मनुष्य विषयांचं चिंतन करतो, संसाराच्या विषयाचं, जेव्हा विषयांचं म्हणतोय तेव्हा संसारांचा विषय तो त्यांचा झाला नारायण आहे जेव्हा आत्मबुद्धीने जेव्हा आपण काम करू तेव्हा. पण आत्ता आपण आत्मबुद्धीने काम करणाऱ्यांबद्दल बोलत नाही आहे. आत्ता आपण सर्वसामान्य लोक, तुमच्या आमच्यासारखे जे देहबुद्धीने ग्रसित आहेत आणि जे संसाराला सत्य मानून बसलेले आहेत, विषय उपभोगांच्याच माध्यमातून मला सुख मिळणार आहे आणि ते मला मिळवण्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे, ह्या मनोभूमिकेतून जे सर्वसामान्य लोक जगत आहेत त्यांचं इथं विवेचन चाललेलं आहे. तर जेव्हा मनुष्य विषयांचं चिंतन करतो, आता विषयांचं चिंतन करतो, ध्यान करतो म्हणजे काय की अनावश्यक गोष्टींचा जेव्हा विचार केला जातो, किंवा म्हणजे आता बघा अनावश्यक गोष्टी आपण किती करतो दिवसभरामध्ये, अनावश्यक गोष्टी आपण किती करतो. वेळ आहे माझ्याकडे, घरातली सगळी कामं झाली आहेत म्हणून मोबाईल स्क्रोल करत बसायचा, इन्स्टा आहे, यूट्यूब आहे आणि मग त्याच्यावर काही गोष्टी बघत बसायच्या. पर्यटन स्थळं छान, मला फिरण्याची फार आवड नाही
समजा मला फिरण्याची फार आवड नाही, मला फिरायला आवडत नाही, पण उगाचच टाईमपास म्हणून, हा फार विषय हल्ली खूप ऐकायला मिळतो, टाईमपास. काय करतोय? टाईमपास. आणि त्या टाईमपासाच्या नावाखाली आपण बऱ्याच विषयांचं चिंतन, अनावश्यक विषयांचं चिंतन करत असतो. तर टाईमपास म्हणून स्क्रोल करतोय आणि अनेक पर्यटन स्थळांचे व्हिडिओज आपण बघतो. वास्तविक फिरायला जायची आवड नाही, तरी पर्यटन स्थळांचे छान वाटतात, टाईमपास करायचं म्हणून आपण व्हिडिओ बघितले. आणि असे व्हिडिओ बघता 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 काय झालं? संगस्तेषुपजायते. त्या पर्यटन स्थळांबद्दल आवड निर्माण झाली. मला फिरायला आवडत नसताना सुद्धा मी जेव्हा पुन्हा 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 त्या गोष्टी बघते, तेव्हा बघत 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 मला त्या गोष्टींबद्दल आवड निर्माण व्हायला लागते. आणि मग संगात संजायते काम. आणि मग मला कामना निर्माण होते की अरे इथे फिरायला जायला पाहिजे. सगळेजण जातात. आता उन्हाळ्याचे इतके दिवस आहे, घामेघूम झालेलो आहोत आपण सगळेजण छान हिल स्टेशनला फिरायला जात आहेत. आपणही हिल स्टेशनला फिरायला जाऊ. वास्तविक फिरायला जायला आवडत नाही, प्रवास करायला आवडत नाही, पण माझ्या स्वभावाच्या विरुद्धच माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. का निर्माण झाली? तर अनावश्यक विषयांचं चिंतन केल्यामुळे. आता या अनावश्यक विषयांचं चिंतन करून तुमच्या मनामध्ये त्या इच्छा निर्माण करण्याचं हे जे सूत्र भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे ना, हे सूत्र सगळ्या जाहिरात कंपन्या वापरतात. पुन्हा 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 एखादी जाहिरात तुम्हाला दाखवली जाते आणि तुम्हाला त्या वस्तूबद्दल आकर्षण निर्माण होतं आणि ती वस्तू तुम्ही घ्यावी अशी तुमची इच्छा होते आणि वेळप्रसंगी तुम्ही ती घेतासुद्धा. हेच जाहिरात कंपन्यांचं काम आहे. एखाद्या साबणाची जाहिरात आपण इतक्या वेळेला बघतो आणि मग जेव्हा आपल्या घरातला साबण संपलेला असतो आणि म्हणून आपण दुकानामध्ये घ्यायला जातो, दुकानदार विचारतो कुठला साबण देऊ, आणि आपण आत्तापर्यंत अनेक वेळा जाहिरातीमध्ये बघितलेल्या साबणाचं नाव सांगून मोकळे होतो आणि आपल्याला असं वाटतं की मी माझ्या इच्छेने हा साबण विकत घेतला आहे. पण ही इच्छा तुमची नाही, ही इच्छा तुमच्या मनामध्ये बिंबवली गेली जाहिरात कंपन्यांथ्रू. जेव्हा गोष्टींचं रिपिटेशन होतं तेव्हा ती गोष्ट तुम्हाला काही काळानंतर तुमचेच स्वतःचे निर्णय आहे असं वाटायला लागतं. आयुष्यातले आपले कितीतरी महत्त्वाचे निर्णय आपण स्वतःचे म्हणून घेतो, पण ते आपलं कंडिशनिंग झालेलं असतं. लहानपणापासून त्या गोष्टी ऐकून, आजूबाजूच्या लोकांकडून ऐकून, समाजात त्या घडताना बघून, सिरियल्समध्ये त्या घडताना बघून, सिनेमांमध्ये त्या घडताना बघून, ते सगळं बघून 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 आपल्याला असं वाटतं की नाही, मलासुद्धा ह्याच मार्गाने जायचं आहे. 25व्या वर्षी गाडी आली पाहिजे, 30व्या वर्षी मोठा बंगला बांधला गेला पाहिजे, 35व्या वर्षी वर्ल्ड टूर झाली पाहिजे. ह्या माझ्या इच्छा नसतात. ह्या सतत बघून 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 त्या कंडिशनिंगमुळे, त्या रिपिटेशनमुळे माझ्या मनामध्ये येतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी मग मी धावपळ करतो आणि म्हणतो की माझी ही महत्त्वाकांक्षा आहे, माझ्या आयुष्याचे हे गोल्स आहेत आणि मला हे गोल्स पूर्ण करण्यासाठी मला धडपड करायची आहे. ते गोल्स तुमचे नसतात, ती ध्येय तुमची नसतात. ती ध्येय समाजाने, मीडियाने, कुटुंबाने, आजूबाजूच्या सगळ्या घटकांनी तुमच्या मनामध्ये त्याचं रोपण केलेलं असतं आणि तुम्ही त्याला स्वतःच्या इच्छा म्हणून वेड्यासारखे त्याच्या मागे धावत राहता. आणि हे मनोविज्ञान आपल्याला समजायला हवं, तर आपल्याला समजेल की कुठे थांबायचं, कधी थांबायचं, कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यायचं, कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यायचं नाही. हेच आज मनुष्य विसरला आहे. कारण एक पॉज घेऊन आपल्या विचारांकडे आपण तटस्थपणे बघत नाही आहोत आणि त्याची आवश्यकता खरंच आहे का आपल्या जीवनामध्ये, ह्याची आपण सत्यता पारखून बघत नाही आहोत.
आणि म्हणून जाहिरात कंपन्याचं, जसं मी मगाशी म्हणाले की आत्ता जे मार्केट खूप फोफावलं आहे जाहिरात कंपन्यांचं, ते मनुष्याने स्वतःची सारासार बुद्धी बाजूला टाकली आहे आणि वेड्यासारखं रॅट रेसमध्ये धावण्याचं सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे जाहिरात कंपन्यांचं फोफावलेलं आहे. असो, तो विषय नाही आत्ता आपला विषय हा आहे की आपलं मन कसं काम करतं. आणि आपल्याला असं वाटतं की आपण निर्णय घेतलेत, पण ते निर्णय आपले नसतात, आपल्यावर थोपलेले असतात, ते आपल्याला कळत नाहीत, ते कळवून घेण्याचं काम चाललं आहे. तर ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते. एखाद्या विषयाचं पुन्हा पुन्हा चिंतन केल्यामुळे त्या विषयाबद्दल आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाली की ती वस्तू मला मिळावी ही कामना माझ्यामध्ये निर्माण होते. ती कामना माझ्या मनामध्ये जेव्हा निर्माण होते आणि ती कामना पूर्ण झाली तरी क्रोध निर्माण होतो आणि पूर्ण नाही झाली तरी क्रोध निर्माण होतो. पूर्ण झाली तर क्रोध कसा होतो? एखाद्या गोष्टीसाठी आपण धडपडतो, मला ही गोष्ट पाहिजे. एखादा महागडा मोबाईल म्हणा, असंच जाहिरात बघून मित्रांकडे आहे, मैत्रिणींकडे आहे, हल्ली स्टेटस सिम्बॉल आहे असं समजून आपण आपल्या मनामध्ये इच्छा होती की मला पण तो महागडा मोबाईल पाहिजे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये ती कामना निर्माण झाली आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च केले आणि तो महागडा मोबाईल घेतला. आणि महागडा तो मोबाईल घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलं की ह्याच्यात फारसं काही वेगळं नाहीच आहे. हे सगळे फीचर्स मला माझ्या साध्या मोबाईलमध्ये सुद्धा, एक 20-25 हजाराच्या मोबाईलमध्ये सुद्धा, ॲक्च्युली 20-25 हजाराची सुद्धा खरं तर गरज नसते आपल्याला, तोही आपण उगाचच घेतो. पूर्वीचा जो फोन होता विटेसारखा नोकियाचा, तेवढाच खरं तर पुरेसा होता. पण अगदीच नॉर्मल झालेला आहे 20-1 हजाराचा फोन. त्या 20 हजाराच्या फोनमध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळं मिळतं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही 1 लाखभर रुपये खर्च केलेत. का? तर फक्त पिक्चर क्वालिटी थोडीशी चांगली आहे. अरे पण तुम्हाला कुठले फोटो काढायचे आहेत? त्या चांगल्या पिक्चर क्वालिटीचा तुम्हाला काय उपयोग आहे? तुमचं काही शूटिंगचं काम आहे का? तुमचं काही ॲडव्हर्टाइजमेंटचं काम आहे का? तुमचं काही डिजिटल मीडियाचं काम असेल, त्या शूटिंगचं, त्या पिक्चर क्वालिटीचा काही उपयोग तुम्हाला असेल तर तुम्ही करा. किंवा खूप त्याचं मेमरी, आपण एवढ्या मेमरीचं तुम्ही करणार आहात काय? हा विचार केला जात नाही. फक्त त्या कामनेपोटी आपण लाखो रुपये खर्च करून ती वस्तू विकत घेतो आणि नंतर ती वस्तू वापरायला लागल्यानंतर रिअलाईज होतं की अरेच्छा, आपण उगाचच एवढा पैसा खर्च केला. आणि मग आपल्या मूर्खपणावर आपल्याला राग येतो. म्हणून कामना पूर्ण झाली तरीसुद्धा क्रोध आहे आणि कामना पूर्ण नाही झाली तरीसुद्धा क्रोध आहे. एक शेर आहे, काय बरं तो, की दुनिया क्या है जादू का खिलौना है. दुनिया क्या है जादू का खिलौना है, मिल गया तो मिट्टी है, ना मिले तो सोना है. अशी अवस्था होते आपली. मिल गया तो मिट्टी है, मिळाल्यानंतर त्या लाखभर रुपयाच्या मोबाईलची सुद्धा थोडे दिवस क्रेज राहते आणि त्याच्यानंतर पैसे आपले उगाच अडकले असंच वाटतं. आणि नंतर फारसा त्याच्यातनं जे आपल्याला आनंद मिळत असतो तोही त्याच्यातनं मिळण्याचा कमी होतो. त्यामुळेही आपला क्रोध होतो. आणि जर इच्छा पूर्ण नाही झाली तरीसुद्धा क्रोध होतो. आता क्रोधसुद्धा 2 प्रकारचा आहे. एक सकारात्मक क्रोध आहे आणि एक नकारात्मक क्रोध आहे. सकारात्मक क्रोधाने काहीतरी विधायक घडतं आणि प्रत्येक वेळेस सकारात्मक क्रोधाच्या मागे काही अपूर्ण इच्छा असतील असं नाही. आपण बघतो की अनेक संतांच्या कथा आपण ऐकतो ज्याच्यामध्ये संतांनी समाजावर क्रोध केल्याची उदाहरणं आपल्याला दिसतात. पण संतांनी क्रोध का केला? तर समाजाचं भलं व्हावं, त्यांना स्वतःचं हित कळावं, त्याच्यासाठी स्वामी समर्थ असतील किंवा शंकर महाराज असतील यांची आपल्याला उदाहरणं माहिती आहेत क्रोधाची. हे कशासाठी? तर समाजासाठी. त्याच्यामुळे फक्त तो क्रोध जर असं म्हटलं तर तो वाईट नाही. पण इथे जो क्रोध सांगितला आहे ना तो नकारात्मक क्रोध आहे. किंवा सकारात्मक क्रोधाचं अजून एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की शिवाजी महाराज
जेव्हा मुघलांनी आपल्यावर हमला केला होता आणि आपल्याला गुलामीमध्ये राहावं लागत होतं, ती सगळी अवस्था बघून शिवाजी महाराजांना क्रोध आला आणि त्या क्रोधाचं रूपांतर असं झालं की स्वराज्याची निर्मिती झाली. त्याच्यामुळे तो क्रोध विधायक होता. पण इथे जेव्हा कामना तुमच्या अतृप्त राहतात आणि त्या अतृप्त कामनांमुळे तुम्हाला जो क्रोध येतो तो कशा, त्याचा बेसला काय असते तर तुम्हाला अभाव जाणवतो ना, एखाद्या गोष्टीचा तुम्हाला अभाव जाणवतो. एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला असं वाटतं की अरे ही गोष्ट मला मिळत कशी नाही किंवा मला ही मिळाली पाहिजे. आणि आधी तर थोडंसं ॲग्रेशन असतं आणि नंतर जेव्हा तुमच्या लक्षात येतं की आपल्याला ही गोष्ट मिळणं शक्य नाही आहे, तेव्हा हळूहळू त्याचं खिन्नतेमध्ये रूपांतर होतं. त्या ॲग्रेशनचं रूपांतर खिन्नतेमध्ये होतं आणि त्या खिन्नतेमधून मनुष्याला क्रोध येतो. तो क्रोध चिडचिड म्हणून असा तुम्हाला वरपांगी दिसेलच असं नाही. मनुष्य तो कदाचित वरून तुम्हाला शांतही दिसेल, पण तो क्रोध त्याच्या आत धुमसत असतो. अभाव त्याच्या आत धुमसत असतो. खिन्नतेने त्याला ग्रासलेलं असतं किंवा आपण त्याला काय म्हणू, क्रोधाचं ते प्रकट रूप नसतं, अप्रकट म्हणजे आपण त्याला म्हणतो की मनातल्या मनात कुढतात लोक. बोलायचं असतं, खूप राग आलेला असतो पण बोलता येत नाही आणि मग मनातल्या मनात चरफड होत राहते लोकांबद्दल, परिस्थितीबद्दल आणि मनातल्या मनात कुढत राहतात. हा क्रोधाचाच प्रकार आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीचा अभाव मला जाणवतो तेव्हा क्रोध निर्माण होतो आणि मनातल्या मनात मनुष्य कुढायला लागतो. आणि जेव्हा क्रोध असा खदखदत राहतो ना, तेव्हा मनुष्य क्रोधात भवती सम्मोह. सम्मोह म्हणजे सम्मूढ म्हणजेच अविवेक. मनुष्य अविवेकी होतो. जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी अभाव आहे, आपल्याकडे कुठल्या तरी गोष्टींची कमतरता आहे, आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या आपल्याला मिळत नाहीत, आपण हीन दीन आहोत असे जेव्हा विचार येतात, त्या विचारांमागून जेव्हा खिन्नता येते, त्या खिन्नतेमागून जेव्हा कुढणं येतं, क्रोध येतो, तेव्हा मनुष्य अविवेकी होतो. अविवेकी होतो म्हणजे काय होतो तर हट्टी होतो, थोडक्यात दुराग्रही होतो, पक्षपाती होतो. विवेक नसणं म्हणजेच पक्षपाती असणं ना. समोर असलेल्या गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेणं म्हणजे विवेकीपणा. पण समोर असलेल्या गोष्टींबद्दल पक्षपात करणं, समोरच्या एखाद्या किंवा आत्तापर्यंत मला गोष्टी मिळाल्या नाहीत, माझ्याकडे अभाव आहे म्हणून मी आता हट्टानेच एखादी गोष्ट मला पाहिजे तशीच मी करून घेणार. मग त्या हट्टापायी आजूबाजूच्या लोकांना कितीही त्रास झाला तरी मनुष्य हट्ट सोडत नाही, आपला दुराग्रह सोडत नाही, पक्षपात करत राहतो. पक्षपात म्हणजे कसा की अनेकदा बघायला मिळतं आपल्याला उदाहरण, सासू सुनेचं तर फारच कॉमन उदाहरण आहे, पण अनेक ठिकाणी आपल्याला हे उदाहरण बघायला मिळतं की समजा आपण भाडेकरू आहोत, तर आपली काय अपेक्षा असते की घरमालकाने आपल्याला उगाचच वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास देऊ नये, आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी डिस्टर्ब करू नये, असं एकंदरीत की नीट वागावं बाबा, भाड्यासाठी आपल्याला रोज दर महिन्याचं जे भाडं आपण देणार आहे त्याच्यासाठी तगादा लावू नये वगैरे वगैरे. आता आपली एखाद्या वेळेस परिस्थिती नसेल, त्यावेळेस एखाद्या महिन्यात थोडंसं मागे पुढे झालं भाडं द्यायला तर आपल्याला घरमालकाने समजून घ्यावं, अशी आपली मनोभूमिका असते. कधी? जेव्हा आपण भाडेकरू असतो. तेच आपण जेव्हा घरमालक होतो त्यावेळेस आपला दृष्टिकोन एकदम बदलतो आणि आपल्याला वाटतं की माझी लाखोची प्रॉपर्टी काही फुटकळ हजारामध्ये हा मनुष्य विकत राहतोय, ह्यांनी माझी प्रॉपर्टी नीट मेंटेन केलीच पाहिजे, ह्यांनी कुठे घरात खिळे ठोकलेच नाहीत पाहिजे,
मी जाऊन सतत बघणार आहे की त्यांनी घर नीट ठेवलं आहे ना, घर मेंटेन करतो आहे ना, त्या तारखेला पैसे येत आहेत की नाही भाड्याचे, मागे पुढे झालं तर मला चालत नाही. म्हणजे भाडेकरू असताना माझा दृष्टिकोन वेगळा आहे, घरमालक झाल्यानंतर माझा दृष्टिकोन वेगळा आहे. जर मी वधूपिता आहे तर मला असं वाटणार आहे की मुलाकडच्या लोकांनी समजून घ्यावं, उगाच नाही त्या मागण्या करू नयेत. आमची मुलगी आधीच आम्ही देणार आहोत, त्याचंच आम्हाला इतकं प्रेशर आहे, त्यात अजून खर्चाच्या बाबतीत, मानपानाच्या बाबतीत मुलाकडच्यानी आम्हाला अजून अडवू नये अशी वधूपितेची अपेक्षा असते, जी रास्त पण आहे. पण तोच वधूपिता ते झाल्यानंतर जेव्हा त्याच्या मुलाचं लग्न काढतो, वरपिता म्हणून तोच व्यक्ती म्हणून जेव्हा पुढे येतो, तेव्हा मात्र तो मुलीकडच्यांना सगळ्या बाबतीत अडवतो. ह्याला म्हणतात पक्षपातीपणा, ह्याला म्हणतात हट्टी, ह्याला म्हणतात दुराग्रही, ह्याला म्हणतात अविवेकी. एकांगी विचार करतो मनुष्य. आणि हे कशामुळे झालं तर मनामध्ये धुमसत असलेल्या क्रोधामुळे झालं. तो धुमसत असलेला क्रोध कुठून आला? खिन्नतेमधून आला. खिन्नता कुठून आली? पूर्ण न झालेल्या कामनांमधून आली. कामना कुठून आली? आसक्तीमधून आली. आणि आसक्ती कुठून आली? तर अनावश्यक विषयांचं चिंतन केल्यामुळे आली. अशी ही सगळी साखळी अजूनही पुढे आहेत साखळी. पण आपल्याला असं वाटतं की हा मनुष्य अविवेकी का बरं एवढा आहे? त्याच्या मागे कुठेतरी अनावश्यक विषयांचं चिंतन असतं. ते आपण मायक्रोस्कोपिक लेवलला जाऊन बघत नाही. आपण म्हणजे प्रत्येकाने स्वतःचं स्वतः बघायचं आहे. ते आपण मायक्रोस्कोपिक लेवलला जाऊन बघत नाही की माझ्यामध्ये हा अविवेकीपणा कुठून आला आहे. हे मुळात आपल्याला आपण अविवेकी आहोत असं किती जण मान्य करतात हा मुद्दाच आहे. असो, क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः. जेव्हा मनुष्य अविवेकी होतो ना तेव्हा स्मृतिभ्रम होतो. स्मृतिभ्रम म्हणजे स्मृतीचा नाश नाही बरं का, स्मृतिभ्रम होतो. स्मृतिभ्रम होतो म्हणजे सोयीस्कर स्मृती लक्षात राहतात. म्हणजे सोयीस्कर स्मृतींना सोयीस्कररित्या आपण वापरतो. स्मृतींना सोयीस्कररित्या वापरतो म्हणजे काय होतं की स्मृती सोयीस्कररित्या वापरणे हा विषय कसा आहे की आपल्यापैकी सगळ्यांनाच हा अनुभव असेल की आपल्या जवळची व्यक्ती, एखादी जवळची व्यक्ती येते आणि मनमुटाव होतात, काही मतभेद होतात. आणि मतभेद झाल्यानंतर, थोडीशी भांडणं झाल्यानंतर समोरची व्यक्ती म्हणते की तू त्यावेळेस माझ्याशी असं वागली होतीस, मी कधी विसरणार नाही, तू मुद्दाम मला त्यावेळेस त्रास दिला होतास. आणि आपण म्हणतो मी कधी असं केलं होतं, मी असं कधीच केलं नाही. आणि ती व्यक्ती मात्र ठामपणे सांगत असते की त्यावेळेस तू मुद्दाम मला त्रास द्यायला असं केलं होतंस. म्हणजे काय झालं की एक घटना घडलेली असते, त्या घटनेमधला काही भाग सोयीस्कररित्या त्या मनुष्याने लक्षात ठेवलेला असतो जो त्याच्या फायद्याचा आहे. आणि त्या घटनेतला काही भाग सोयीस्कररित्या मी विसरलेली असते जो माझ्या फायद्याचा आहे. त्याचं लक्षात ठेवण्यात स्वार्थ आहे आणि माझं विसरण्यात स्वार्थ आहे. प्रत्यक्षात घडलेली घटना अजूनच काहीतरी वेगळी आहे. त्या घटनेला त्यांनी त्याच्या स्वार्थाप्रमाणे वेगळा रंग दिला, त्या घटनेला मी माझ्या स्वार्थाप्रमाणे वेगळा रंग दिला. म्हणून मी नेहमी म्हणते की गोष्टीला ना 3 बाजू असतात. एक आपली बाजू, एक समोरच्याची बाजू आणि एक खरी बाजू. ती खरी बाजू बाजूला राहते आणि आपण आपली बाजू घेऊन लढत राहतो, भांडत राहतो. याला म्हणायचं स्मृतिभ्रम. खरं प्रत्यक्षात वेगळंच झालेलं असतं काहीतरी, पण तो मनुष्य त्याचं वर्जन सांगतो, आपण आपलं वर्जन सांगतो. याला म्हणायचं स्मृतिभ्रम. आवश्यकतेनुसार, स्वार्थानुसार गोष्टी लक्षात ठेवतो मनुष्य. काही वेळेला कॉन्शियसली, जाणीवपूर्वक हे होतं आणि काही वेळेला अनकॉन्शियसली, सबकॉन्शियस लेवलवर
ह्या गोष्टी आपोआप फिल्टर केल्या जातात मनाकडनं, त्या इतक्या स्पीडनी होतात की आपल्याला लक्षातसुद्धा येत नाहीत. आपलं ते प्रोग्रॅमिंग ऑटो मोडमध्ये इतकं चाललेलं असतं की आपल्याला लक्षातही येत नाही आपण कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्यात, कुठल्या विसरलो आहोत, कुठल्या गोष्टीला आपण कुठला रंग दिलेला आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. ह्याला म्हणायचं स्मृतिभ्रम. आणि स्मृतिभ्रम न होणे म्हणजे जी घटना जशी आहे तशीच्या तशी सगळ्या बाजूनी अवलोकन करून बघता येणे, ह्याला म्हणायचं स्मृती तुमची शाबूत आहे. 360 डिग्री तुम्हाला त्या विषयाचं चिंतन करता आलं पाहिजे, त्या विषयाचं अवलोकन करता आलं पाहिजे आणि सत्यता अनबायसली बघता आली पाहिजे. पक्षपात न करता सत्य काय आहे हे बघता आलं पाहिजे. पण आपण अनेकदा बघतो की आपल्याकडनं पक्षपात केला जातो, पक्षपाताप्रमाणेच आपण गोष्टी लक्षात ठेवतो. आपल्याला फक्त आपल्या फायद्याच्या गोष्टी लक्षात राहतात आणि आपल्याच फायद्याच्या गोष्टी आपण विसरला जातो. हा अविवेकी मनुष्याचं लक्षण आहे. आणि अविवेक कुठून येतो? संसारामध्ये लिप्त झाल्यामुळे येतो. त्याच्यामुळे क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः. तुमची स्मृती भ्रमित होते, वेगळ्याच काहीतरी गोष्टी तुमच्या लक्षात राहतात, ज्या सत्य नाही आहेत त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतात. आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो. आणि जेव्हा असा स्मृतीचा भ्रम निर्माण होतो, स्मृतीचा भ्रम निर्माण झाल्यानंतर त्या स्मृतिभ्रमामुळे काय होतं तर बुद्धिनाश होतो. आता बुद्धिनाश म्हणजे काय तर बुद्धीचं कार्य काय आहे? बुद्धीचं कार्य आहे निर्णय घेणे. जी व्यक्ती समोर आहे, जी घटना समोर आहे, जी परिस्थिती समोर आहे, त्या परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या सोयीने सगळ्यांना लाभप्रद होईल असं किंवा नुकसानकारक होणार नाही असा निर्णय घेणे, सगळ्यांच्या हिताचा जो असेल हे काम कोण करतं तर बुद्धी करते. निर्णय घेणं हे बुद्धीचं काम आहे आणि निर्णय घेऊन त्याप्रमाणे वागणं हे बुद्धीचं काम आहे. म्हणजे समोर उपलब्ध असलेल्या परिस्थितीमध्ये योग्य ती प्रतिक्रिया देणं हे बुद्धीचं काम आहे. पण बुद्धीचा नाश होतो जे असं म्हटलं जातं तेव्हा आपण चुकीच्या प्रतिक्रिया देतो. चुकीच्या प्रतिक्रिया देतो म्हणजे समोरचा माणूस आपल्याला आपलं हितकारक जरी सांगत असेल तरीसुद्धा आपण त्याच्यावरच संशय घेतो. कारण आपल्याला स्मृतिभ्रम झालेला आहे, त्या माणसाच्या चांगुलपणावरच आपण क्वेश्चन मार्क लावलेला आहे. कारण आपण आपल्या सोयीस्करच गोष्टी बघतोय, आपल्याच चष्म्यातनं गोष्टी बघतोय आणि आपल्या चष्म्यातनं गोष्टी बघितल्यामुळे, आपलाच रंग लावलेल्या गोष्टी बघितल्यामुळे समोरचा माणूस तुमचा हितचिंतक आहे हे तुमच्या लक्षात येत नाही. समोरची परिस्थिती आत्ता जर अमुक पद्धतीने हाताळली गेली तर सगळ्यांच्या हिताची होईल हे तुमच्या लक्षात येत नाही. तिथेसुद्धा तुम्ही फक्त स्वतःचा स्वार्थ बघता आणि म्हणून तुमच्या प्रतिक्रिया चुकतात. प्रतिक्रिया कुठल्या प्रकारच्या असतात? हसून प्रतिक्रिया देतो माणूस, डोळ्यातून प्रतिक्रिया देतो, देहबोलीतून प्रतिक्रिया देतो, शब्दांमधून प्रतिक्रिया देतो आणि विचारांमध्ये प्रतिक्रिया उमटतात. ह्या सगळ्या भावनिक प्रतिक्रिया उमटतात. ह्या सगळ्या लेवलवर मनुष्य चुकीचे आउटपुट देतो, चुकीच्या प्रतिक्रिया देतो. एखादा माणूस तुमच्याशी खूप चांगलं बोलायला येतो आणि तुम्ही त्याच्याशी तुसडेपणाने वागून मोकळे होता. का? स्मृतिभ्रम झाला आहे. का? अविवेक आहे. सगळी चेन पुन्हा मागपर्यंत जाते. हितकारक गोष्टी मनुष्य दूर करायला लागतो स्वतःपासून. हितकारक बोलणारी लोक, हितकारक विचार करणारी लोक, हितकारक कृत्य हे सगळं मनुष्य स्वतःपासून दूर करायला लागतो. अविवेकामुळे, स्मृतिभ्रम झाल्यामुळे मनुष्य विरोधासाठी विरोध करायला लागतो. म्हणजे उगाचच समोरच्याने एक म्हटलं की आपण दोन म्हणायचं, समोरच्याने दोन म्हटलं की आपण एक म्हणायचं, समोरचा हो म्हणला की आपण नाही म्हणायचं, समोरचा नाही म्हणला की आपण हो म्हणायचं. विरोधासाठी विरोध
हट्ट, दुराग्रह, प्रतिक्रिया चुकणं, हे सगळ्या गोष्टी होतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर काय होतं, बुद्धिनाशात प्रणश्यती. जेव्हा तुमच्या हितकर गोष्टींच्याच पासून तुम्ही लांब जाऊ लागता तेव्हा तुमचं पतन निश्चित आहे. प्रणश्यती म्हणजे पतन होतं तुमचं. पतन म्हणजे खाली घसरणे. कुठून खाली घसरणे, तर आत्मस्वरूपातून मनुष्य खाली घसरतो, संसारामध्ये अडकत 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 जातो. आत्मस्वरूपामध्ये जी बुद्धी स्थित व्हायला पाहिजे, आत्मस्वरूपामध्ये ज्या बुद्धीने निष्काम होऊन काम केलं पाहिजे, आत्मस्वरूपामध्ये ज्या बुद्धीने स्थिर राहिलं पाहिजे, ते अढळ पद बुद्धी सोडते आणि तिचं पतन व्हायला लागतं. आणि त्यासरशी मनुष्याचं अधःपतन होतं. बुडत्याचा पाय खोलात आणि ह्या दुष्टचक्रामध्ये मनुष्य अडकत राहतो. पुन्हा पुन्हा कामना करत राहतो, आसक्ती वाढते आणि इच्छा निर्माण होतात. इच्छा पूर्ण नाही झाल्या की क्रोध होतो, क्रोधामुळे अविवेक होतो, अविवेकामुळे स्मृतिभ्रम होतो, स्मृतिभ्रमामुळे प्रतिक्रिया चुकतात. हितकारक लोकांना आपण हळूहळू आपल्यापासून दूर करायला लागतो आणि आपलं पतन होतं. आणि ही घटना पुन्हा 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 वेगवेगळ्या ठिकाणी, कधी कुटुंबात, कधी ऑफिसमध्ये, कधी सोसायटीमध्ये, कधी मित्रपरिवारामध्ये, कधी नातेवाईकांमध्ये ह्या गोष्टी पुन्हा 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 घडत राहतात. कारण तो एकदा पॅटर्न तयार झाला ना आपला. तसंच जसं एका ठिकाणी वागतो तसंच मनुष्य सगळीकडे तो पॅटर्न रिपीट करत राहतो. आणि मग बुडत्याचा पाय खोलात याप्रमाणे आपण ह्या संसाराच्या, ह्या विषयांच्या चिंतनाच्या दलदलीमध्ये धसत जातो. आणि हे सगळं कुठून सुरू होतं, अनावश्यक चिंतन विषयांचं केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. बुद्धीचा नाश होऊन मनुष्याचं पतन होईपर्यंत ही बुद्धी आपल्याला खोलवर घेऊन जाते. जी बुद्धी आपल्याला त्रिगुणाच्या पलीकडे घेऊन जाऊ शकते, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, जी बुद्धी आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकते, त्रिगुणाच्या पलीकडे घेऊन जाऊ शकते, तीच बुद्धी तुम्हाला गर्तेत ढकलते. का? कारण विषयांचा मार्ग चुकला. विषयांना आतमध्ये वळवून परमात्म्याच्या दिशेने, आत्मस्वरूपाच्या दिशेने जे लावायला हवं होतं, इंद्रियांना आतल्या बाजूने जे लावायला हवं होतं ते आपण बहिर्मुखी झालो. आणि संसारामधल्या विषयांचं चिंतन इंद्रियांद्वारे केलं गेलं. आणि आत वळवलेल्या इंद्रियांमुळे जे उच्च आनंद आपण मिळवू शकणार होतो त्याच्याऐवजी आपण ह्या खोल गर्तेमध्ये हळूहळू उतरत जातो. आणि नंतर इतके उतरतो की आपण ह्या गर्तेत आहोत असं सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. कारण आजूबाजूला आपल्या सगळेच गर्तेत आहेत. त्याच्यामुळे हे नॉर्मल वाटतं आपल्याला. सगळेच धावत आहेत, आपणही धावतोय, हे नॉर्मल वाटतं आपल्याला. नवीन काही वेगळं, काही आपल्याबद्दल चुकीचं होतं, आपल्याबरोबर चुकीचं होतं असं आपल्याला वाटत नाही. सगळ्यांच्याच बाबतीत ते होतं. ते माझ्या ह्यालाच संसार म्हणतात असं आपण अगदी हसत सांगून मोकळे होतो. म्हणून हे जे 2 श्लोक आहेत, हे 2 श्लोक साधकांनी अत्यंत काळजीपूर्वक अभ्यासले पाहिजेत. आणि आता हे सगळे 2 श्लोक ऐकताना आपल्यासमोर अनेक लोक निश्चितपणे आली असतील, आपल्या आजूबाजूची जी लोक असं वागतात, अशी अनेक लोक आपल्यासमोर आली असतील. पण इथेच आपली चूक होते की ह्या श्लोकांमधून दुसऱ्यांचं आपण अवलोकन करायचं नाही आहे. हे स्वमूल्यांकनाचे श्लोक आहेत. ही एक फुटपट्टी आहे, हे एक मोजमाप आहे. ही स्वतःला लावून बघायची की आपण ह्यापैकी कुठल्या पॉईंटवर आत्ता आहोत. आपल्याला मी प्रस्तावनेच्या भागामध्ये पण सांगितलं होतं, कधीही कुठलीही गोष्ट कळाली की आपण म्हणतो हां तो तसा हट्टी आहे बरं का, तो तसा दुराग्रही आहे बरं का, तो तसा कुडणारा आहे बरं का, असं लगेच आपलं बोट दुसरीकडे जातं. पण हे श्लोक स्वमूल्यांकनाचे आहेत. स्वतःचं मूल्यांकन करायचं आहे आणि ह्यापैकी कुठल्या पातळीवर आपण आहोत ते अत्यंत
स्वच्छपणे, कुठलीही भेसळ न करता, कुठलेही फिल्टर न लावता स्वच्छपणे बघायचं आहे आणि तिथून युटर्न घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. कारण गीतेच्या अभ्यासाचा सगळ्यात महत्त्वाचा काय उद्देश आहे, तर तुम्हाला तुमचे दोष लक्षात आले पाहिजेत. जर गीतेचा अभ्यास करून आपल्याला आपले दोष दिसत नसतील तर याचा अर्थ गीतेच्या अभ्यासाची दिशा चुकती आहे. आपण गीतेचा अभ्यास केला पण आपल्याला जर आपल्यातले दोष दिसत नाहीत तर अभ्यासाची दिशा चुकलेली आहे. हे अगदी 100% ठरवून टाकायचं. कुठल्याही संत साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो, कुठल्याही ज्ञानाच्या ग्रंथाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आधी आपल्याला त्या ग्रंथाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय असतो, हेतू काय असतो, तुमचे दोष स्पष्टपणे तुमच्यासमोर मांडणे हा त्या ग्रंथाचा उद्देश असतो. आणि गीतेच्या पारायणानंतर, वाचनानंतर जर आपल्याला आपल्यामधले, दुसऱ्यामधले नव्हे, स्वतःमधले दोष जर दिसत नसतील तर अभ्यास आपला नीट झाला नाही, अभ्यासाची दिशा चुकली, हे 100% ठरवून टाकावं. आणि जेव्हा गीतेच्या अभ्यासाने आपलं चित्त थोडं शुद्ध व्हायला लागतं तेव्हा आपल्याला आपले दोष अगदी स्पष्टपणे दिसतात. आपल्याला आपले दोष दिसू लागले ही कशाची खूण आहे, तर तुमचं चित्त शुद्ध होऊ लागल्याची खूण आहे. तुम्हाला तुमचे दोष दिसू लागतात. जोपर्यंत आपलं चित्त शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःचे दोष दिसत नाहीत. दुसऱ्याचे आमाप दिसतात, नसलेले सुद्धा दिसतात. पण जेव्हा मनुष्याला स्वतःचेच दोष दिसायला लागतात तेव्हा मात्र समजून जायचं की आपण योग्य मार्गावर आहोत. म्हणून संत बघा, संत इतके विषयांपासून निवृत्त झालेले असतात, इतके परमात्म्यामध्ये स्थित झालेले असतात, तरी अनेक संतांच्या अनेक अभंगांमध्ये आपल्याला असं दिसतं की संत स्वतःलाच नावं ठेवत आहेत. सतत संत स्वतःला नावं ठेवताना आपल्याला दिसतात. समाजाला उपदेश करतात पण जेव्हा परमेश्वराच्या भक्तीप्रती ते काही रचना करतात तेव्हा ते स्वतःला पापी, हीन किंवा मूर्ख अशा भाषेत स्वतःला संबोधतात. ते खोटं नसतं म्हणजे ते काही पापी असतात असं नाही. त्यांना ते पापी वाटतात स्वतःला, कारण त्यांचं चित्त इतकं शुद्ध झालेलं असतं की मुंगी एवढी चूकसुद्धा त्यांना डोंगरा एवढी वाटते. मुंगी एवढी चूक पाप आणि पातक आणि गुन्हा वगैरे नाहीच, छोट्यातली छोटी चूक त्यांना मोठ्यातल्या मोठ्या पातका एवढी भासते. आणि म्हणून ते स्वतःलाच बोलतात की मी कसा अजून सुधारत नाही देवा, तुझ्या मार्गामध्ये येऊन सुद्धा माझ्यामध्ये अजून किती पाप राहिलं आहे, माझा उद्धार कर, मी अतिशय पापी आहे, असं म्हणणारे अनेक संतांचे अनेक अभंग आपण बघतो. त्यांच्या त्या भावना त्यांच्या जागी त्यांना योग्यच वाटतात. आपल्यासाठी ते खूप ग्रेट आहेत पण त्यांना त्यांची एवढीशी चूकसुद्धा सहन होत नाही. आणि आपण आपल्या मोठी पातक क्षुल्लक चूक सोडल्यासारखी सोडून देतो, विसरूनही जातो, स्मृतीभ्रम होतो आपल्याला की आपण जणू हे काही केलंच नाही आहे. पण चित्तशुद्धी व्हायला लागली हे कधी समजावं, आपली पापं, आपल्या चुका आपल्याला सहन होत नाहीत. त्या चुकांचं परिमार्जन करण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतो. हे चित्तशुद्धीचं लक्षण आहे. नामदेव महाराजांनी संपूर्ण आयुष्य नामासाठी खर्ची घातलं, नामाचाच प्रचार प्रसार केला. नामाचं महात्म्य त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर पंजाबपर्यंत त्यांनी भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला. संपूर्ण आयुष्य अगदी लहान वयापासून फक्त नामाला वाहिलेले नामदेव महाराज काय म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा,
नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबान घे, काबान घे, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले, मन माझे गुंतले, विषय सुखा, विषय सुखा, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. ज्या मनुष्याने संपूर्ण आयुष्य नामासाठी खर्ची घातलं, तो मनुष्य म्हणतो की तुझं नाव माझ्या मुखात का येत नाही, हे शक्य आहे का. पण जर काही क्षण, काही श्वास असे अनावधानाने व्यतीत झाले असतील की ज्याच्यामध्ये त्यांनी नाम घेतलं नसेल, तर ते सुद्धा त्यांना महापातकासारखं वाटलं की काही क्षण जर व्यतीत खरं तर झाले नसतीलच, कारण त्यांच्या परावाणीतून नाम निघत होतं, पण ते सुद्धा त्यांना सहन झालं नसेल. आणि म्हणून ते म्हणतात की कसं तुझे इतकं अमृतासारखं गोड नाम मी क्षणभर तरी कसं विसरू शकतो. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, ज्याच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचत होते त्यांनी कीर्तनामध्ये माझं मन लागत नाही असं म्हणावं. क्षणभर जरी मन विचलित झालं असेल ना, तरी त्यांना महापातक झालं असं वाटत असेल. म्हणून चित्तशुद्धी झाली हे कधी समजायचं, जर तुम्हाला स्वतःचे दोष दिसायला लागले तर समजायचं आपण चित्तशुद्धीच्या मार्गावर जातोय. आणि म्हणून ह्या 2 श्लोकांमध्ये आपल्याला चित्तशुद्धी झाली आहे का हे कळेल, आपल्याला आपले दोष दिसत आहेत का हे कळेल. दुसऱ्याचे बघायचे नाहीत, स्वतःचे बघायचेत. आपण ह्याच्यात कुठल्या पॉईंटवर आहेत ते बघायचं आणि तिथून रिटर्न येण्याचा प्रयत्न करायचा आहे. अरे बापरे, बराच वेळ झाला आहे, पण 2 श्लोक राहिलेले आपण आज घेऊयात, कारण विषय संपणं मग खूप अवघड होऊन जातं. मोठा होईल व्हिडिओ आज, सॉरी, जरा व्हिडिओची लेंथ वाढेल, पण आपण आज हे अजून 2 श्लोक घेऊन विषय पूर्ण करूयात आजचा ज्या 4 श्लोकांचा. तर पुढच्या श्लोकामध्ये 64व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्. राग आणि द्वेष याच्यापासून वियुक्त, वियुक्त म्हणजे ह्याच्या पलीकडे, युक्त वियुक्त अपोजिट आहे. तर रागद्वेष सोडून विषयान इंद्रियैश्चरन्, रागद्वेषाच्या पलीकडे जाऊन जेव्हा इंद्रिय विषयांमध्ये जातात, विषयांचा उपभोग घेतात, विषयांशी संयोग होतो, तेव्हा आत्मवश्यैर्विधेयात्मा, कोणाचा, ज्यांनी, जो आत्मवश्य आहे, ज्यांनी आपल्या अंतःकरणाला वश करून घेतलेला आहे, जो विधेयात्मा आहे, जो विधायक मार्गाने जाणारा आहे, अशा मनुष्याने जेव्हा राग आणि द्वेष यांचे आवड आणि निवड याच्या पलीकडे जाऊन इंद्रियांना विषयांमध्ये रमू जरी दिलं तरी प्रसादम अधिगच्छति, तरी त्याला प्रसादम अधिगच्छति, त्याला प्रसादच मिळतो, प्रसन्नता मिळते. त्याची इंद्रिय विषयांमध्ये गेली किंवा त्याच्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेतला
कोणाच्या? जो आत्मवश्य आहे, जो राग आणि द्वेषाच्या पलीकडे गेलेला आहे, आवड निवड ज्याच्या मनाला शिवत नाही, अशा मनुष्याच्या इंद्रियांनी विषयांशी संयोग जरी केला तरीही त्या विषयांचा उलटा प्रभाव त्याच्यावर पडत नाही. जो उलटा प्रभाव आत्ता आपण बघितला आधीच्या 2 श्लोकांमध्ये. विषयांचं चिंतन केल्यामुळे सामान्य मनुष्याचं कसं पतन होतं, ही जी सगळी शृंखला बघितली, ती शृंखला स्थितप्रज्ञाच्या बाबतीत घडत नाही. कारण राग आणि द्वेषांच्या पलीकडे जाऊन तो विषयांशी संपर्कामध्ये येतो आणि म्हणून विषयांच्या संपर्कामुळे, विषयांच्या संयोगामुळे होणाऱ्या गोष्टीतून सुख आणि दुःख जे निर्माण होतं, त्या सुख आणि दुःखाचे आघात त्याच्यावर होत नाहीत. सुखाचा सुद्धा आघात असतो, जसा दुःखाचा आघात असतो तसा सुखाचा सुद्धा आघात असतो. मागे आपण मला वाटतं हा विषय बोललो आहे की दुःखात तर सांभाळावं लागतंच स्वतःला, पण सुखातही हुरळून जाऊ नये म्हणून जास्त सांभाळावं लागतं. त्याच्यामुळे सुखाचाही आघात असतो आणि दुःखाचाही आघात असतो. तेव्हा स्थितप्रज्ञ ऋषी, स्थितप्रज्ञ मुनी, स्थितप्रज्ञ मनुष्य जेव्हा विषयांच्या संपर्कात येतो, त्याची इंद्रिय विषयांच्या संपर्कात येतात, तेव्हा ते विषय त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचे आघात करू शकत नाहीत. तो छानपैकी त्या विषयांचा आनंद घेऊनसुद्धा तो निष्कामतेमध्ये, स्थित बुद्धीमध्ये, स्थितप्रज्ञतेमध्ये अबाधित राहू शकतो आणि म्हणून त्याला प्रसाद मिळतो. प्रसाद म्हणजे काय? तर प्रसन्नता, अंतःकरणाची प्रसन्नता. तो सतत स्थितप्रज्ञता ह्याच मोडमध्ये ऑपरेट करत असल्यामुळे विषय कुठे आहेत? प्रकृतीमध्ये आहेत. प्रकृतीमध्ये घडलेल्या कुठल्याही घटना त्या स्थितप्रज्ञावस्थेपर्यंत पोहोचूच शकत नाहीत ना, कारण ती स्थितप्रज्ञावस्था कुठे आहे? प्रकृतीच्या पलीकडे आहे. त्याच्यामुळे तो जेव्हा स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये असतो, प्रकृतीच्या पलीकडे असतो, तेव्हा प्रकृतीमध्ये त्याच्या इंद्रियांनी विषयांशी संयोग जरी केला तरी त्याला त्याचा आघात सोसावा लागत नाही. आता जेव्हा ह्या श्लोकांचा सतत चिंतन चालू असतं, कुठले कुठले श्लोक कधी कधी आपल्याला असे क्लिक होऊन जातात. मागच्या महिन्यात महाशिवरात्रीच्या निमित्ताने हरिद्वार आणि ऋषिकेशला जेव्हा गेलो होतो आम्ही फॅमिली, तेव्हा ऋषिकेश खूप फेमस आहे राफ्टिंगसाठी. आता हा जो प्रसाद इथे सांगितला आहे, मी विषयांतर होत करत नाही आहे, हा विषय समजून देण्यासाठीच मी एक व्यवहारातली घटना सांगते. कारण हा जो प्रसाद आहे ना, हा प्रकृतीच्या पलीकडचा आहे, प्रकृतीच्या पलीकडची प्रसन्नता आहे. प्रकृतीच्या पलीकडच्या प्रसन्नतेचा अनुभव आपल्याला नाही. आपण सामान्य मनुष्य आहोत, आपण स्थितप्रज्ञ अवस्थेपर्यंत अजून पोचलेलो नाही. त्याच्यामुळे त्या प्रसन्नतेचा, त्या प्रसादाचा, त्या समाधानाचा अजून आपल्याला अनुभव नाही. आपण अजून त्याच्याबद्दल फक्त गप्पाच मारतो आहे, आपल्याला त्याचा अनुभव नाही. गुळाचा खडा कसा दिसतो, कसा असतो एवढंच बघितलेलं आहे, गूळ अजून चाखलेला नाही. त्याच्यामुळं त्या प्रसन्नतेबद्दल बोलण्याची माझी पात्रता नाही, कारण ती प्रसन्नता मी अजून अनुभवलेली नाही. पण त्या प्रसन्नतेशी साधर्म्य असलेलं एक घटना घडली. त्या घटनेमध्ये मला ह्या श्लोकाची आठवण झाली. म्हणून प्रकृतीच्या पलीकडची जरी घटना देऊ शकत नसले मी उदाहरणासाठी, कारण मला त्याचा अनुभव नाही, प्रकृतीमध्ये घडलेली एक घटना ज्याच्यातून व्यावहारिक पातळीवर हा विषय स्पष्ट होईल असं मला वाटतं, ते एक गोष्ट तुम्हाला, सत्य घडलेली घटना तुम्हाला आत्ता मागच्या महिन्यात घडलेली सांगते. तर ऋषिकेशला आम्ही गेलो होतो आणि राफ्टिंगसाठी खूप फेमस आहे. राफ्ट म्हणजे रबरी एक नाव असते, हवा भरलेली असते, त्याच्यात मोठी असते, एक 8-10 जण त्याच्यामध्ये सहज बसू शकतात. आणि तिथे राफ्टिंगचा खूप ट्रेंड आहे, खूप मोठ्या प्रमाणात तिथे रिव्हर राफ्टिंग करतात. 16 किलोमीटर, 12 किलोमीटर, 9 किलोमीटर असे त्याचे टप्पे असतात. आणि
आपण बसलेलो असतो, लाईफ जॅकेट घातलेलं असतं, आपण आपल्या हातात वल्लभायला दिलेले असतात सामान त्यांनी, आणि त्यांचे 2 लोक पण राफ्टवर असतात. राफ्ट्समॅन असतो, गाईड असतो, असिस्टंट असतो, असे 2-3 जण त्यांचे असतात आणि बाकीचे टुरिस्ट असतात. तर आम्ही 12 किलोमीटरची एक राईड घेतली होती त्याच्यामध्ये. तर गंगेमध्ये जेव्हा हे रिव्हर राफ्टिंग चालू असतं ना, तेव्हा काही ठिकाणी गंगेचा प्रवाह अतिशय शांत आहे, खोल पात्र आहे, खूप शांत आहे, आणि काही ठिकाणी ना खूप मोठे मोठे खडक आहेत पात्रामध्ये, आणि त्या मोठ्या खडकांमुळे, मोठ्या शिळा आहेत, त्यामुळे प्रवाह मध्येच वेग धरतो आणि मोठ्या मोठ्या लाटा उसळतात. जिथे मोठ्या लाटा उसळतात त्याला रॅपिड रिव्हर म्हणतात, आणि जिथे शांत नदी आहे ते शांत सायलेंट रिव्हर. तर आम्ही जो भाग घेतला होता त्याच्यामध्ये 5-6 ठिकाणी रॅपिड रिव्हर येणार होती, आणि बाकीचा प्रवास तसा थोडासा शांततेचाच होता. तर जेव्हा आमचा निम्मा प्रवास करून झाला, 2 तास आम्ही राफ्टिंग करत होतो, साधारण तासभर आमचं राफ्टिंग करून झालं. तर तासाभरानंतर आम्ही अशा ठिकाणी होतो की नदीच्या मधोमध, पात्राच्या मधोमध आमची राफ्ट आलेली होती, जिथे पात्र खूप खोल आहे, पाणी अतिशय शांत आहे, लाटा उसळत नाही आहेत, काही नाही, शांत पाणी आहे. आणि तिथे त्या पॉईंटवर आल्यानंतर त्या गाईडनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला जर कोणाला पाण्यात उतरायचं असेल आणि पाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे पाण्यामध्ये उतरू शकता. आजूबाजूला पण अनेक राफ्टमधली लोक उतरत होती, ते आम्ही बघितलं होतं. लाईफ जॅकेट असतं त्याच्यामुळं बुडण्याची भीती अजिबात नसते. आणि पाण्यात जेव्हा उतरतो तेव्हा राफ्टला बाजूला एक अशा दोरी बांधलेली असते, ती दोरी धरायची आणि पाण्यामध्ये उतरायचं. दोरी धरलेली असते, राफ्टला आपण धरलेलं असतं, लाईफ जॅकेट, हेल्मेट आपण घातलेलं असतं, पाणी शांत असतं, अतिशय सेफ असतं, म्हणून तुम्ही तिथे अगदी छानपणे उतरून पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेऊ शकता. तर असं त्यांनी आम्हाला तिथे सांगितलं. सांगितल्यानंतर माझे यजमान पाण्यामध्ये उतरले, माझी बहीण माझ्यासोबत होती, ती पाण्यामध्ये उतरली, माझा भाचा होता, मोठ्या बहिणीचा मुलगा, तोही उतरला. आता आम्ही 4घंच राफ्टिंगला गेलेलो होतो, बाकीचे मेंबर आमचे हॉटेलच्या रूमवर होते, ते काही राफ्टिंगला आले नाहीत. तर आम्ही 4घं राफ्टला गेलो होतो, आणि हे आमच्या 4घांपैकी हे 3घं उतरले, आणि हे छान एन्जॉय करत होते, सगळे मस्त एन्जॉय करत होते, पाण्यामध्ये पाण्याचा आनंद घेत होते. थंडगार पाणी आहे, छान, गंगा मैया की जय वगैरे, असा सगळा आनंदी आनंद चालला होता त्यांचा. आणि मग मला म्हणाले की अगं खूप सेफ आहे, उतर तू पण. मग आता हे सगळे छान एन्जॉय करतात बघून मी म्हटलं की ठीक आहे, आपणही उतरूयात. मीही उतरायला लागले. राफ्टच्या एका बाजूला एक दोरीला एक हात धरला, आणि आता दुसरा हात धरून सावकाश पाण्यामध्ये उतरायचं आणि डुंबण्याचा आनंद घ्यायचा. पण दुसरा हात धरायच्या आत माझा तोल गेला आणि मी पाण्यामध्ये पडले. एक हात राफ्टला धरलेला होता, लाईफ जॅकेट होतं, भीतीदायक काहीच नव्हतं. पण दुसरा हात राफ्टला न धरल्यामुळे आणि माझा तोल जाऊन मी अचानक पाण्यामध्ये पडल्यामुळे, म्हणजे मी स्वतःहून नाही उतरले, अचानक पाण्यामध्ये पडल्यामुळे काय झालं की मी 1-2 क्षण पाण्याच्या पातळीच्या खाली गेले. म्हणजे वितभर पाणी माझ्या डोक्याच्यावर राहिलं, आणि 1-2 क्षणच मी पाण्याच्या खाली गेले. लाईफ जॅकेटमुळे लगेच परत वरती आले, हात धरलेला होता, लगेच वर आले. पण तेवढ्या वेळात काय झालं, माझ्या नाकातोंडामध्ये पाणी गेलं आणि माझा जीव घाबरा झाला. दुसरा हात मी कसा बसा राफ्टला धरला, शांतपणे शांत होण्याचा प्रयत्न केला. त्या गाईडनी मला माझं हेल्मेट वगैरे नीट केलं, मला धीर दिला की काही होणार नाही, घाबरू नका वगैरे म्हणून. पण तरी एकदा नाकातोंडात पाणी गेल्यामुळे माझा जीव घाबरायचा तो घाबरलाच. आणि मी त्याला म्हटलं नको बाबा, मला तू वर घे, मला काही फार काळ याच्यात डुंबता येणार नाही, मला तू वर घे. आणि सगळ्यात उशिरा मी गेलेली सगळ्यात आधी पुन्हा राफ्टमध्ये चढून आले. आता त्या वेळेला मला हा श्लोक आठवला. का आठवला? दोष पाण्याचा आहे का? नाही. दोष राफ्टचा आहे का? नाही. दोष लाईफ जॅकेटचा आहे का? नाही.
त्याच पाण्यामध्ये, त्याच राफ्टमध्ये, तशीच लाईफ जॅकेट्स घालून, त्याच नदीमध्ये, त्याच वेळेला, त्याच क्षणी बाकीचे 3 मेंबर एन्जॉय करू शकत होते, पण मी एन्जॉय करू शकले नाही. सगळ्या त्याच सामुग्री असताना सुद्धा. हा फरक आहे स्थितप्रज्ञामध्ये आणि सामान्य मनुष्यामध्ये. विषय चुकीचे नाहीत, इंद्रिय चुकीची नाहीत, त्यांचा संयोग चुकीचा नाही, पण तो यथायोग्यपणे जर करता आला नाही तर तुमचा जीव घाबरा होणार आहे. जर तुम्हाला उपलब्ध साधनं, उपलब्ध विषय, इंद्रिय शांतपणे स्थितप्रज्ञ होऊन वापरता आली तर विषयांचा आणि इंद्रियांचा संयोग झाला तरी तुम्हाला त्रास होणार नाही. पण तुम्ही ते नीट हाताळलं नाहीत, विषयांमध्ये लिप्त होत गेलात, पटकन पडलात, तुमचा कंट्रोल तुमच्या हातामध्ये नसला, तुम्हाला विषयांमध्ये आणि इंद्रियांमध्ये संयोग नीट बसवता आला नाही तर तुमचा जीव घाबरा होतो. विषय चुकीचे नाहीत, इंद्रिय चुकीची नाहीत, आपलं त्यांच्याप्रती वागणं चुकतं आणि म्हणून आपल्याला विषयांच्या, इंद्रियांच्या संयोगामधून सुखदुःखाचे अनुभव होतात. ते सुखदुःखाचे अनुभव स्थितप्रज्ञाला होत नाहीत, कारण त्याची बुद्धी स्थिर आहे आणि विषयांना किती महत्त्व द्यायचं, इंद्रियांना किती महत्त्व द्यायचं, त्याला कसं हँडल करायचं हे त्याला कळलेलं आहे. जेव्हा मी त्या नदीतून पुन्हा राफ्टमध्ये आले तेव्हा तो मनुष्य मला सांगत होता की ताई, अहो इथं इतकं शांत पाणी आहे तरी तुम्ही घाबरलात. आमच्याकडे अशी इतकी लोक आहेत की जिथे रॅपिड रिव्हर आहे, जिथं लाटा खूप मोठ्या मोठ्या उसळल्या जातात, तिथे लाटा उसळायला लागल्या की काही माणसं मुद्दाम पाण्यामध्ये उडी मारतात आणि त्या लाटांबरोबर एन्जॉय करतात. ज्या ठिकाणी राफ्ट साधारण 2 ते 3 फूट पाण्याच्या पातळीपासून वर अशी उडत 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 लाटांवर चाललेली असते, अशा वेळेला ते राफ्टला धरतात आणि पाण्यामध्ये उडी मारतात आणि जशी जशी राफ्ट हेंकाळत जाईल तसं तसं ते लोक एन्जॉय करतात आणि तुम्ही शांत पाण्यामध्ये घाबरलात. दोष पाण्याचा नाही, दोष लाईफ जॅकेटचा नाही, मला ते नीट वापरता आलं नाही म्हणून माझा जीव घाबरला. ज्याला वापरता येतो तो लाटांमध्ये सुद्धा सुंदर पद्धतीने एन्जॉय करू शकतो. म्हणून संसारामधली छोटी छोटी सुखदुःखसुद्धा आपल्याला भयंकर त्रास देतात आणि संत जे स्थितप्रज्ञ आहेत त्यांना मोठी मोठी दुःखसुद्धा हलवू शकत नाहीत. अत्यंत विपन्न अवस्थेत असलेल्या तुकाराम महाराजांनी सहज सगळे नजराणे परत पाठवून द्यावेत शिवाजी महाराजांचे, सहज, कुठलाही मोह मनामध्ये उत्पन्न न होता. ज्या समाजाने ज्ञानोबांना अमाप त्रास दिला त्या समाजासाठी ज्ञानोबांनी बसायदान मागावं, कारण ह्या सगळ्याला ते फक्त प्राकृतिक घटना म्हणून तटस्थपणे बघतात आणि आपण त्या घटनांमध्ये लिप्त होतो म्हणून आपल्याला त्रास होतो. संत स्थितप्रज्ञ त्या घटनांमध्ये लिप्त होत नाही. जसं मी मागच्या एका एपिसोडमध्ये म्हटलं, आय डोंट टेक एनिथिंग पर्सनली, हा सगळ्या संतांचा फंडा आहे. कुठलीही गोष्ट वैयक्तिक ते घेत नाहीत, प्राकृतिक घटना म्हणून बघतात आणि लांब राहतात. तसं रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमध्ये गच्छति. ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो निष्कामतेने काम करतो आहे, त्याच्या इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग जरी झाला तरीसुद्धा त्याच्यावर त्याचा आघात होत नाही, तो त्याच्या परमानंदाच्या स्थितीमध्ये असतोच. तिथून त्याला कोणीही हलवू शकत नाही, त्याची ती प्रसन्नता अबाधितच असते विषयांचा संयोग झाला तरीसुद्धा. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. प्रसादे म्हणजे त्या प्रसादामुळे, कुठला प्रसाद तर अंतःकरणाचं समाधान, अंतःकरणाची प्रसन्नता, ह्या प्रसादामुळे किंवा निष्काम बुद्धी, स्थितप्रज्ञ अवस्था, ह्याच्यामुळे काय होतं, सर्व दुःखानां हानीही
अस्य उपजायते. अस्य म्हणजे ह्या स्थितप्रज्ञ मनुष्याच्या सर्व दुःखानां, सगळ्या दुःखांची हानी होते, म्हणजे सगळ्या दुःखांचा नाश होतो. कोणाच्या? जो प्रसन्न आहे, अंतःकरण ज्याच्या वश आहे, जो समाधानामध्ये आहे, जो तृप्त आहे, असा प्रसाद, समाधानाचा, तृप्ततेचा प्रसाद ज्याला लाभलेला आहे, अशा मनुष्याच्या सगळ्या दुःखांचा अंत होतो. दुःखांचा अंत होतो म्हणजे दुःख वाट्याला येत नाहीत का? दुःख वाट्याला येतात, पण तो ते स्वतःवर लावून घेत नाही. प्राकृतिक घटना म्हणून फक्त त्याच्याकडे बघतो. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसन्न चेतसः, ज्याचं अंतःकरण असं प्रसन्न झालेलं आहे ना, त्याचं काय होतं? ही आशु, आशु म्हणजे फार लवकर. आपण भगवान शंकरांना आशुतोष म्हणतो बघा, जे लवकर प्रसन्न होतात. आशु म्हणजे लवकर आणि तोष म्हणजे प्रसन्न होणे. जे लवकर प्रसन्न होतात ते आशुतोष. तसं आशु म्हणजे लवकर. काय लवकर होतं? तर प्रसन्न अंतःकरण ज्याचं असतं ना, त्याची बुद्धी पर्यवतिष्ठते, परमात्म्यामध्ये स्थित होते, लवकर स्थित होते. जो विषयांमध्ये न अडकता प्रसन्न अंतःकरणाने प्राकृतिक घटना, प्राकृतिक घटनेच्याच लेवलवर बघून त्याचा स्वतःवर परिणाम न करून घेता राहतो ना, त्याची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थित होते. ह्या सगळ्यामध्ये राहायचं, पण स्वतःवर परिणाम होऊ न द्यायचा. म्हणजे काय? म्हणजे विषयांचा उपभोग घ्यायचा, पण परिणाम होऊ न द्यायचा. म्हणजे काय? तर ह्यासाठी नाथ महाराजांची एक गोष्ट ऐकली होती मी एके ठिकाणी. तर नाथ महाराजांचा पैठणला घर होतं आणि त्या गोदावरी नदी पैठणला वाहणारी, त्या नदीच्या पलीकडे नाथ महाराजांच्या घराण्याच्या देवीचं देऊळ होतं आणि रोज त्या देवीला नैवेद्य दिला जायचा आणि हे काम उद्धवचं असायचं. तर एक दिवशी उद्धव घरात नव्हता, त्याच्यामुळे नैवेद्य दाखवण्याचं काम नाथांवर आलं. गिरिजाबाईंनी, नाथांच्या पत्नींनी, नैवेद्याचं ताट तयार केलं आणि सांगितलं की आज तुम्हालाच घेऊन जावं लागेल देवीला नैवेद्य. आणि त्या दिवशी पाऊस खूप पडत होता. त्या पावसामध्ये नदीला पूर आलेला होता. होडीसुद्धा नव्हती, पण रोजचा नियम पाळला गेला पाहिजे, देवीला नैवेद्य झाला पाहिजे असं म्हणून निघाले नाथ महाराज. नदीच्या काठी आले, बघितलं नदी बेफाम वाहते. तरीसुद्धा गेले, नैवेद्य दाखवून आले आणि आल्यानंतर भिजलेच नाही आहेत, कोरडे आहेत. नैवेद्य जे दाखवून आलेला आहे. गिरिजाबाईंनी विचारलं की अहो एवढा नदीला पूर आलेला, मला तर असं कळलं की होडी पण तिथे आज उपलब्ध नव्हती पावसामुळे, तर तुम्ही कसे काय जाऊन आलात? तर नाथांनी असं सांगितलं की काही नाही, मी मातेला सांगितलं, नदीला सांगितलं की हे माते, जर मी ब्रह्मचारी असेल तर मला कृपया जायला जागा दे. आणि नदी दुभंगली आणि मला जायला जागा मिळाली. मग मी छानपैकी चालत गेलो, नैवेद्य दाखवला, येताना परत तसंच म्हणलं, तिने मला जागा दिली, मी आलो. गिरिजाबाई हसल्या. गिरिजा म्हणाले की अहो ह्या गोष्टी इतर कोणाला सांगा, मला सांगता तुम्ही ब्रह्मचारी आहात म्हणून. आपल्याला 3 मुलं झाली आणि तुम्ही मलाच सांगाल की तुम्ही ब्रह्मचारी आहात. तेव्हा नाथ काहीच बोलले नाहीत. नाथ हसले. आणि दुसऱ्या दिवशी असं झालं, नाथांचं जेवण झालं, गिरिजाबाई जेवायला बसल्या, सगळं मागचं काम आटोपून गिरिजाबाई जेवायला बसल्या आणि शांती ब्रह्म म्हणून प्रसिद्ध असलेले नाथ एकदम स्वयंपाक खोलीत गेले. आणि स्वयंपाक खोलीत जाऊन काय केलं त्यांनी, तर गिरिजाबाईंवर वाटेल तसा आरडाओरडा करायला सुरुवात केलं. खूप चिडले होते, लाल 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 झाले होते रागाने आणि गिरिजाबाईंना खूप ओरडत होते की खा, जेव पटकन, पटपट पटपट जेव, किती वेळ लावते, एवढी कामं राहिलीत, तेवढी कामं राहिलीत, असं वाटेल ते, काहीही त्याला लॉजिक नाही अशा गोष्टी बोलून खूप ओरडायला लागले. बरं, गिरिजाबाईंना ओरडण्याचा प्रश्न नव्हता, त्यांना ही भीती वाटली की शांती ब्रह्म असलेला माझा नवरा आज एवढा संतापलाय कशाने. आणि त्यांची
पाचावर धारण बसली. त्या खूप घाबरल्या नाथांचा सगळा तो प्रकार बघून. पटपट 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 जेवल्या त्या आणि उठल्या. आणि त्यांचं जेवण जसं झालं तसं नाथ एकदम शांत झाले. आणि मग नाथांनी विचारलं की काय गं गिरिजा, आज नाथांच्या घरी रोज पुरणपोळी असायची. काय गं गिरिजा, आज पुरणपोळी जरा नेहमीपेक्षा कमी गोड झाली ना. ती म्हणली नाही, कळलं नाही मला. कळलं नाही म्हणजे जेवलीस ना. हो जेवले, पण मला एवढी चव लक्षात नाही आली. मग ताक जरा रोजच्यापेक्षा जरा आंबट होतं. हो का, असेल, माझ्या नाही लक्षात आलं. अगं जेवलीस ना तू, तुला पोळीची चव कळली नाही, तुला ताकाची चव कळली नाही, मग तू जेवलीस कशी. गिरिजाबाई म्हणाल्या, अहो माझं आज जेवणात लक्ष कुठे होतं. तुम्ही हा जो काही सगळा प्रकार मांडला होता चिडण्याचा, माझं सगळं तुमच्याकडेच लक्ष होतं. तुम्हाला काय झालं आहे, तुम्ही का असे वागताय मला काही कळेना. तुमच्या धाकाने मी पटपट पटपट फक्त 2 घास गिळले, मला एकाही पदार्थाची चव आज कळली नाही. मग नाथ महाराज म्हणाले, जसं तू आज जेवूनसुद्धा तुला चव कळली नाही, कारण तुझं लक्ष माझ्याकडे होतं म्हणून तुला जेवणाची चव कळली नाही, तसंच मी संसार करूनसुद्धा माझं लक्ष त्या परमात्म्यामध्ये स्थित आहे म्हणूनच मी ब्रह्मचारी आहे. कारण सगळं करूनसुद्धा मला कसलीच बाधा होत नाही त्याची, कुठल्याही कर्माची, कारण माझं लक्ष परमात्म्यामध्ये आहे. मी तिथे स्थित आहे म्हणून इथे माझ्या इंद्रियांनी कुठल्याही विषयांचा उपभोग घेतला तरी तो माझ्या बुद्धीवर, माझ्या आत्म्यावर त्याचं लेपन होत नाही. ह्याला म्हणायचं की प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. ज्याचं अंतःकरण प्रसन्न आहे, ज्याचा मन शुद्ध झालेलं आहे, चित्त शुद्ध झालेलं आहे, त्याची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थित असते आणि त्या परमात्म्यामध्ये स्थित असल्यामुळे इथल्या दुःखांचा, इथल्या सुखाचा कशाचाच परिणाम त्याच्यावर होत नाही. श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये सुद्धा अशी एक गोष्ट येते. जेव्हा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र फेकलं होतं उत्तरेच्या गर्भावर, त्या गर्भाचा नाश व्हावा म्हणून, त्यावेळेस श्रीकृष्णांनी हातामध्ये पाणी घेऊन असा संकल्प केला की जर मी ब्रह्मचारी असेल तर उत्तरेचा गर्भ वाचावा, सुखरूप राहावा, असं त्यांनी संकल्प केला. आणि श्रीकृष्णांच्या शेजारी अर्जुन उभा होता. अर्जुनाने हा संकल्प ऐकला आणि मटकन खाली बसला की अरे काय हा संकल्प कृष्णा, 16,000 ना तुझ्या पत्न्या आणि तू ब्रह्मचारी असल्याचा दावा करतो आणि हा संकल्प करून तू माझ्या नातवाला कसा वाचवणार. पण नातू वाचला. का वाचला? कारण सगळ्यामध्ये राहूनसुद्धा स्थितप्रज्ञ विषयांपासून लांब असतो. द्वारकाधीश असूनसुद्धा कुठल्याही ऐश्वर्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही, असा स्थितप्रज्ञ असतो. प्रकृतीच्या पलीकडे गेलेला, प्रकृतीच्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींच्या पलीकडे गेलेला असा जो स्थितप्रज्ञ असतो, त्याची बुद्धी परमात्म्याच्या दिशेने गेलेलीच असते. खरं तर पर्यवतिष्ठते, परमात्म्यामध्ये स्थित होते म्हणण्यापेक्षा ज्याची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थित झालेली असते ना, तोच असा ह्या विषयांपासून लांब जातो. कारण मागच्या भागात आपण बघितलं, ज्यांनी ब्रह्मरस चाखला त्याला विषयांचा रस ओढत नाही, आकर्षून घेत नाही. तर असे आजचे 4 श्लोक. मला माहिती आहे जरा जास्त विवेचन केलं जातं आहे, श्लोकांबद्दल जास्त बोललं जातं आहे, पण नुसतेच श्लोक पटपट पटपट संपवणं आपला उद्देश नाही. गीतेच्या अभ्यासाने आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे, आपल्या विचारांमध्ये बदल व्हायला पाहिजे, आपल्या सवयींमध्ये बदल व्हायला पाहिजे, आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल व्हायला पाहिजे असेल तर आपल्याला एकेका श्लोकाचा खूप शांतपणे विचार करावा लागणार आहे. तरच ह्या चिंतनाचा काहीतरी उपयोग होईल. अन्यथा फक्त गीतेचं चिंतन केलं असा एक अहंकार वाढेल, बदलणार काहीच नाही.
बदलायला हवा असेल तर खूप शांतपणे चिंतन झालं पाहिजे. म्हणून आपण होता होई तो इलॉबरेट करण्याचा प्रयत्न करतोय. होता होई तो आपण विषय जास्त विस्कटून सांगण्याचा, उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये व्हिडिओ थोडा आज मोठाच झाला, किंचित क्षमा करा. पण अशी ही सुंदर स्थितप्रज्ञाची लक्षणं आणि सगळ्यात महत्त्वाचे 2 श्लोक 62 आणि 63 स्वमूल्यांकनाचे, याचं पुन्हा पुन्हा चिंतन करायला पाहिजे. कारण हे जे श्लोक आहेत 62 आणि 63 ना, हे पथ्य पाळायचे आहेत आपल्याला. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी, ही पथ्य आहेत. विषयांच्या चिंतनामुळे होणाऱ्या पुढचे सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्याच्यामुळे तुमचा रोग बळावतो, भवरोग बळावतो. आणि भवरोगापासून पार व्हायचं असेल तर कुपथ्य टाळलं पाहिजे. आणि काय कुपथ्य आहे तर विषयांचं अनावश्यक चिंतन हे कुपथ्य आहे. आपल्याला जर आध्यात्मिक प्रगती व्हायची असेल, स्वतःची ओळख करून घ्यायची असेल, भवसागराच्या पार जायचं असेल, गुणातीत व्हायचं असेल तर हे पथ्य आपल्याला पाळावंच लागेल. त्याच्यामुळे ह्या 2 श्लोकांचा सतत, मी तर म्हणेन रोजच, माझ्यासाठी तर आपल्यापैकी अनेक जण खूप थोर असतील, आहेतच, पण माझ्यासाठी तर मला ह्या 2 श्लोकांचं नित्य रोज चिंतन करण्याची आवश्यकता वाटते, जेणेकरून स्वतःमध्ये शुद्धीकरणाची प्रक्रिया करता येत राहील. असो, पुढच्या अजून मला वाटतं 4 आणि 3 7 श्लोक राहिलेत. बघूयात कसं जमतंय. जमलं तर पुढच्या एका भागात 7 श्लोक कवर करण्याचा प्रयत्न करूयात. अन्यथा हरी इच्छा, किती एपिसोड होतील, 1 होतील, 2 होतील, 3 होतील, हरी इच्छा. शक्यतो एकामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. बघूयात कसं होतं आहे ते. आजचा भाग आपण इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.